नमस्कार मंडळी, हे आहे संडेचं तिसरं काम. पहिलं काम म्हणजे ती मांडणी स्वच्छ करून घेतली. दुसरं काम म्हणजे छोट्या लेकाचं छोटं कबड आवरून घेतलं आणि मग म्हटलं आता राहिले फ्रीज पण बरेच दिवसापासून मला साफ करून घ्यायचं होतं. फायनली आता दिवस आलाच आहे, वेळ आहेच. चिनू झोपला होता म्हणून म्हटलं पहिल्यांदा फ्रीज साफ करून घेते, कारण तो जागा असेल तर हे सगळं काम असं काही करायला येतच नाही, कारण त्याला बघा कामं करा ते काही जमत नाही. चिडचिड होते कामं करताना, असं एकाग्रतेने काम कोणतं करताच येत नाही तो असला की. आणि तो झोपला होता तोपर्यंत म्हटलं फ्रीज साफ करून घेते. आणि इकडं सगळं व्यवस्थित बरेच दिवस झाले केलंच नव्हतं साफ, सगळं बाहेर काढून घेतलं. ते खाली बघा कडधान्य वगैरे मी भरून ठेवलेत. लोक भाजी ठेवतात त्याच्यात, मी सगळे कडधान्य वगैरे ठेवते, कारण मला एक्सपिरियन्स चांगला आला आहे त्यामुळे मी त्याच्यात ठेवून देते. भाज्यांसाठी मी वरती ते मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून, छान ठेवता येतात त्याच्यात सगळ्यात भाज्या. मी ह्या साईडचं पण सगळं काढून घेतलं, कारण खूप मसाले खूप झालेत मसाले, त्यामुळे म्हटलं एक्सपायर झालेलं वगैरे बघून टाकून देते, जे चांगले असतील ते ठेवून देते म्हटलं. कारण दरवेळेला कसं होतं की मसाले आपण काय बनवायचं असेल तर बाहेरून घेऊन येतो, म्हणजे आधीचं असेल तर तसंच पडून राहतं. आणि मला त्याची सवय आहे, न बघता मी डायरेक्ट दुकानात जाऊन घेऊन येते आणि मग त्या आधीचं जे असतं ते तसंच पॅकेट पडून राहतं. ही माझी एक घाणेरडी सवय आहे, ती मला मान्य आहे, पण त्याला हळूहळू चेंज करायची आहे ती सवय. बघू, जेव्हा चांगली सवय लागेल तेव्हा लागेल. मी सगळं असं एक्सपायरी डेट वगैरे बघून घेतली आणि सगळं व्यवस्थित लावून ठेवलं होतं वरती. किती कामं असतात बाईला. तुम्ही पण तुमच्या घरातली साफसफाई कधी करता, तुम्हाला कधी निवांत वेळ मिळतो असं सगळं करायला, तेही मला सांगा नक्कीच, मला आवडेल ऐकायला. कधी कधी मनात विचार येतो की म्हणजे दुसऱ्यांचं घर असून आपण एवढी स्वच्छता वगैरे ठेवतो घराची, मग जर आपलं स्वतःचं घर असेल तर आपण किती स्वच्छता ठेवू शकतो. आणि देव जाणे, म्हणजे आमचं स्वतःचं घर घेण्याचा दिवस आमच्या नशिबात कधी येईल माहिती नाही. म्हणजे आम्ही जे पुण्यालाच राहू की गावाला जाऊ तेही आम्हाला काही माहिती नाही, कारण म्हणजे आम्हाला दोघांनाही गावाकडची खूप ओढ आहे. आम्हाला दोघांना गावालाही राहायला खूप आवडतं. पण बघू आता कसं मुलं मोठी होतील कशी, म्हणजे त्यांचा काय निर्णय आहे ते त्यांच्यावर आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.